नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं लाईफ स्किल्स या चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन. चिकन बनवण्यासाठी मी इथे हे चिकन घेतलं आहे, ते 1 किलो सव्वा किलोचं आहे. आणि आपण आता ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून त्याला लावून ठेवायचं आहे. कमीत कमी 20 मिनटं तरी ठेवायला हवं. नाही तर 20 मिनटाच्या वर तुम्ही किती वेळ ठेवू शकता, अर्धा तास 1 तास, पण कमीत कमी 20 मिनटं ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवा. तुमच्या अंदाजाने जेवढं ह्याला मीठ लागणार आहे तेवढं मीठ आणि 1 चमचा हळद असं ह्याला आपण लावून ठेवायचं. चिकनमध्ये मी हळद घातली आहे आणि हे 1 चमचा मीठ आहे ते घालून घेत आहे. आणि हे मीठ आणि हळद त्याला चांगलं लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे मीठ आणि हळद लावून घेतले चिकनला. आणि हे आता आपण साईडला ठेवून देऊया. आणि याच्यासाठी थोडंसं वाटण लागेल. आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे, त्यामुळे वाटणाची फार काही गरज नाही आहे. पण आलं, लसूण, थोडं कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं टोमॅटो आणि थोडंसं ओलं खोबरं असं आपण ह्याला वापरणार आहोत. तर आपण त्याची तयारी करूया. चिकनला आपण हळद मीठ लावून ठेवलंच होतं, तर तासभर झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली आहे, थोडंसं तेल घातलं आहे आणि ह्याला परतून फिरवून 1 कपभर पाणी घालून शिजत ठेवणार आहे. आणि ते शिजेपर्यंत आपण इथे वाटण्याची तयारी करूया. आता चिकनसाठी आपण थोडंसं हे खोबरं घेतलं आहे, 1 पाववाटी ओलं खोबरं आहे. त्या लसूण आहेत 15 एक पाकळ्या आहेत. हे 2 इंच आलं आहे, कारण की चिकन सव्वा किलो आहे, त्यामुळे त्याच्यासाठी जेवढं लागणार आहे ते मी घेतलं. तुमचं कमी असेल तर ते त्या प्रमाणात घ्या. या हिरव्या मिरच्या घेतल्या 7-8. या छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या आहेत, ज्या आपल्या मिरच्यांमध्ये येतात, छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या. त्यांचं काय करायचं तर ते वाटणामध्ये वापरून टाकते मी. कोथिंबीर आहे आणि हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता मी फोडणीत घालत नाही, वाटणातच घालते, कारण की फोडणीतला कढीपत्ता बाहेर फेकला जातो. असं वाटणात घातला तर तो पोटात जातो. आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळे कढीपत्ता आपण खायला पाहिजे, म्हणून मी तो वाटणातच वापरते. त्याने वाटणाला चव पण येते आणि आपल्या पोटात हा कढीपत्ता जातो. फोडणीसाठी मी इथे हे 3 कांदे घेतलेत, मोठे 3 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे आपण आता बारीक चिरून घेऊया. आता चिकनला फोडणी घालण्यासाठी आपण फोडणीत घालण्यासाठी काही मसाले घेतले आहेत. 8 ते 10 काळी मिरी आहेत, 1 छोटा तुकडा दालचिनीचा आहे, 4-5 लवंग आहेत, थोडंसं शहाजिरं आहे, 1 मोठी वेलची आहे, हे साधे जिरे आहे, हे थोडंसं दगडफूल घेतले, थोडंसंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. आणि हे 3-4 तमालपत्र आहे. आणि इथे हे मी ते दाखवलेले 3 कांदे असे जाडसर चिरून घेतले. खूप बारीक चिरायची गरज नाही, थोडे जाड चिरले तरी चालते. तर चला मग आपण चिकनला फोडणी घालून घेऊया. आता चिकनला फोडणी घालण्यासाठी मी हे भांडं घेतलं आहे, हे मोठं भांडं घेतलं आहे. त्याला गरम झालं की त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. आता आपलं तेल गरम झालं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आपले मसाले घालून घेऊया. मसाले चांगले गरम झाले, थोडंसं लवंग वगैरे फुटले. आता ही फुटलेली दिसते आपल्याला इथे फुगलेली. आता याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. गॅस थोडा फास्ट ठेवा. आता मसाले चांगले फुलले पाहिजे, त्याशिवाय काही घालायचं नाही. आता आपण यात कांदा घालून घेऊया. आणि हा कांदा चांगला परतून घेऊया. हलका ब्राऊन झाला पाहिजे, तोपर्यंत त्याला परता. आपला कांदा हा ब्राऊन रंगावर परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया. लाल तिखट हे मी घेतलेले आहे, मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा हळद आहे. मी मिरची पावडर जवळजवळ 2 चमचे घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. तर आपण यात घालूया, कारण की हळद आपण आधीही लावून ठेवलेली होती. आणि थोडंसं लाल तिखट घालून चिकन शिजवून घेतलेलं आहे. इथे चिकन थोडं अर्धवट शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कमी घातलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. आणि ह्याला चांगलं परतून घेतल्यानंतर आपलं हे हिरवं वाटण असं तयार झालेलं आहे. तर हे हिरवं वाटण आता आपण यामध्ये घालणार आहोत. आधी मिरची परतून घेऊया आणि मग आपण हिरवं वाटण घालूया. आपलं लाल मिरची परतून झाली आहे बऱ्यापैकी, चांगली रंग छान आला आहे. आता याच्यामध्ये आपण वाटलेले हिरवं वाटण घालून घेऊया.
हे कच्चंच आहे, त्यामुळे थोडं ह्याला परतायला लागेल. आता मी हे असं फिरून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ह्याला थोडं शिजत ठेवूया 5 मिनटं. थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि ह्याला थोडंसं आपण शिजूया. झाकण मारायचं आणि ह्याला शिजत ठेवायचं. आता आपलं हे वाटण बघूया. मी गॅस फास्ट केला आहे. हे वाटण छान शिजलं आहे. रंगही छान दिसत आहे. त्याला असं परतून घेऊया आणि आपण इथे चिकन शिजवून जे ठेवलेलं आहे ते याच्यात घालूया. हे शिजवलेलं चिकन जे आहे ते मी याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे. त्यात पाणी आहे, तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं टाका. अगदी सुकं बनवायचं असेल तर तसं करा. आता थोडंसं ह्याच्यातलं पाणी, याच्यात पाणी आहे ते पाणी तुम्ही याच्यात घालू शकता. नाहीतर समजा पाणी जास्त झालं असेल तर ते पाण्याचं तुम्ही थोडंसं वाटण घालून वेगळा रस्साही बनवू शकता. असं हे मी सगळं चिकन यामध्ये ट्रान्सफर करते आणि ह्याला मिक्स करून घेते. तर यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालते. तुम्ही नाही घातला तरी चालेल, कारण की आपण मसाले घातले त्यांचा चांगला फ्लेवर आलेला आहे. त्यामुळे पाहिजे असेल तरच घाला. मी याच्यामध्ये पाणी जास्त घातलेलं नाही आहे, कारण की सुकं करायचं आहे मला, म्हणून मला पाहिजे असेल तर अजून पाणी घाला. चिकनचं पण पाणी शिल्लक असेल तर तेही घाला. तुम्ही ॲडजस्ट करा. आता मीठ पण तुम्ही ॲडजस्ट करा किती आहे त्याप्रमाणे. आणि ह्याला आपण 5 मिनटं अजून शिजूया, जेणेकरून गरम मसाला आणि सगळं चिकन वगैरे एकसारखं शिजलं जाईल, तर सगळं टेस्ट त्याच्यामध्ये उतरेल.